हा हात के जाणवतोय कुठं काय? त्या हात उचलल्यावर जाणवतं. त्यानंतर सरळ घेतल्यावर असा घ्या होता. काही जाणवतंय? जाणवतंय. हां, इतक्या वर आलं जाणवतंय. वर गेलं तर खूपच दुखतंय का? बरं बरं ठीक. या हाताचं बघू. वर जाऊ दे. ओके. हां, वजन शोल्डर राहतो. आता पाठीमाग या साईडला तोंड कर. हां, केलं का? कमरेत थोडासा हात ठेव आणि पाठीमागं वाक. दुखतंय का? बरं ठीक आहे. ओके, सोडा. आता हां, थोडं रिलॅक्स. आता पुढं वाक, थोडं हळूहळू. आहे कुठं दुखावा? पुढं वाकल्यावर नाही होत का? हां, वर उठा. सावकाश. ठीक आहे. पाठीमागं वाकल्यावर कुठं दुखतंय दाखवा. आणि खांद्याचं इकडं बघू. खांद्याचं बरं. या साईडला नाही. बरं ठीक. बरं ठीक आहे. चालेल. बरं ठीक. चालेल ठीक. बघूया या. किती वर्ष चालेल? बाबांचं बघून असं दे. तब्येत कमी राहू दे. स्टेन पाय. त्यांचं काय होतं कामाची तुमचं डबा आले खाल्लं तर नुसतं कामावर लक्ष काय. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या. दाबा खाली. दाबा जोरात. जोरात दाबा. खाली वर खाली. डोळे बंद करा. श्वास घ्या, सोडा. दुखतंय का? इकडं नाही दुखत. इकडं 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 इथं थोडं दुखतं. इकडं इथं 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 थोडं इथं इथे थोडं. या साईडला का या साईडला? लूज सोडा. लूज सोडा. श्वास घ्या, 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 सोडा. हां, सोडा. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या.
श्वास घ्या, सोडा लूज हात, सोडा लूज हात, सोडा, सोडा लूज, होल्ड करा, या साईडला घ्या, होल्ड करा, साईडला घ्या. स्टार्ट. हां स्टार्ट. जाऊ द्या. बरं ओके. ह्याला काही प्रॉब्लेम नाही. सेम टू सेम हा हात घ्यायचा. ओके सगळं छान. आता हा समोर घ्या, समोर. हां वर जाऊ द्या, वर बॅक एक गुड. हां खाली घ्या. हा हात समोर घ्या आता. ओके गुड. हां हां आता पाठीमागं वळा, पूर्ण पूर्ण वळा. हां आता पाठीमागं हात घ्या, जो दुखत नाही इकडं पाठीमागं वर पाठीला हात लावायचा प्रयत्न करायचा. हां वर उलटा घेतला तरी चालेल. हां तसा. हां ओके ठीक आहे. दुसरा हात बघा कुठपर्यंत जातोय. ओके कुठं नाही दुखावा. हां आता इकडं तोंड करा समोर, कमरे हात ठेवा आणि पाठीमागं वागताना मग अशी खूप त्रास झाला होता आलेला. आता बघा चेक करा, खूप बेट झाली. काहीच नाही ना. नाही. फ्रंटला पुढे वाका. ओके म्हणजे जे दुखावा आहे तो सगळा गेला. समोर बघा, समोर. आणि पायाला कुठं दुखावत होतो? नाही ना, कुठंच नाही. ठीक आहे सगळं ओके झालं. हां हां स्माईल. हां ठीक आहे ओके ना. बरं आपलं पहिलं सेटिंग झालं होतं. आता हे दुसरं सेटिंग. पहिल्या सेटिंगमध्ये तुम्हाला जवळजवळ 75% फरक पडला होता आहे की नाही. त्यानंतर दुसऱ्या सेटिंगमध्ये आता आपण पुन्हा एकदा दुसरं सेटिंग केलेलं आहे. तर दुसऱ्या सेटिंगमध्ये किती पर्सेंटेज तुम्हाला फरक पडला आहे? 85% बरं वाटतं. बरं तुम्ही ही ट्रीटमेंट आपण जवळजवळ 2-2.5 तास केलेली आहे. तर याच्यामध्ये कोणत्या स्वरूपाची तुम्हाला ट्रीटमेंटचा म्हणजे तुम्हाला अर्थ काय कळला, की काय केलं आपण नक्की? ट्रीटमेंट केली म्हणजे काय तुम्हाला केलं ते सांगा थोडंसं. बरं हां वेगवेगळे आपल्या शरीरावरचे हां आणि जे निसटलेले मणके जे आहेत ते आपण सेटिंग केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही आल्यानंतर तुमचा जो आपण चेकिंग केलं आणि आता पुन्हा एकदा चेकिंग केलं, त्याच्यामध्ये जवळजवळ 80-85% तुम्हाला फरक पडलेला आहे. व्यायाम पूर्वी दिलेला आहे तो कायम चालू ठेवायचा. त्यानंतर आपले उठण्याची, बसण्याची पद्धत, झोपण्याची सगळी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. ठीक आहे. नियमित व्यायाम करा, राहिलं दुखणं पूर्ण बरं होईल. ठीक आहे. हरिओम नमस्कार. ठीक आहे.